नमस्कार मित्रांनो, आपण पुढची टेस्ट नंबर 7 एक्सप्लेन करत आहे. टेस्ट नंबर 7. बघा, पहिला प्रश्न. खाली दिलेल्या संचाचा अभ्यास करा. A1, B2, B6, H8 मधील घटक एक समान गुणधर्माचे आहेत. खालील पर्यायापैकी वरील प्रकारचा समान गुणधर्म नसलेला पर्याय निवडा असं विचारलेलं आहे. सरळ ABCD लिहून घ्यायची. ABCDEFGHIJKLM. बरोबर. आता काय NLMNOPQRSTUVWXY आणि Z. नंबरिंग देऊन टाका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. समान गुणधर्म नसलेला पर्याय निवडा असं विचारलेलं आहे. A1 B2 F6 H8 आहे. H10 आहे का रे? J10 आहे. J10 P15 असते का? P किती रे? P किती आहे? P16 आहे. आणि इथं काय दिलंय? P15 दिलेलं आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 81. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. योग्य पर्याय निवडा दिलेले असते. 6 14 10 126 आणि 34. बघा, ह्या 6 मध्ये जर मी ह्याला 2 ने गुणलं आणि ह्या 2 जर ऍड केलं तर 6 दुने 12 12 अधिक 2 किती होतं रे? 14. जर ह्या 14ला मी 2 ने गुणलं आणि ह्यात जर 2 ऍड केलं, 14 दुने 28 अधिक 2 30 येतं. किती येतं? 30 येतं. आणि ह्या 30ला जर समजा मी 2 ने गुणलं, कितीने गुणलं? 2 ने, आणि ह्यात 2 ऍड केलं तर 30 दुने 60 अधिक 2 बरोबर 62. किती येतं? 62. मग इथं आलं 62. आणि ह्या 62ला जर मी 2 ने गुणलं तर 62 दुने 124 अधिक 2 बरोबर 126. मग काय उत्तर येईल आपलं? पर्याय नंबर 4. आलंय. नेक्स्ट. सोबतच्या आकृतीत त्रिकोणाची संख्या किती असं विचारलेलं आहे. बघा, त्रिकोण किती आहेत मोजू आपण. बघा, 1 2 3 4 5 6 आहेत. आणि हा एक मोठा आणि हा एक मोठा, म्हणजे काय झालं? 6 अधिक 2 बरोबर 8. किती त्रिकोण झाले? 8. नेक्स्ट. A आणि B या 2 तोट्या अनुक्रमे 5 तासात 6 अनुक्रमे A आणि B ही एक तुटी आहे आणि ही एक तुटी आहे. या 2 तोट्या अनुक्रमे 5 तासात आणि 6 तासात 100 लिटर 1000 लिटरची एक टाकी भरू शकतात. तर ते एकत्रितपणे विचारलं आहे. एकत्रितपणे प्लस करून उघडल्या तर 18 लिटरची एक रिकामी टाकी भरण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे. बरोबर आहे का? तर बघा, मग ए काय करते रे? एका तासाचं काढून घेऊ आपण पहिल्यांदा. 1 तास 1 आवर बरोबर एचं काढून घेऊ. 1 आवर बरोबर ए काय करतं? 5 तासात 1000 इन 5 आवर मध्ये 1. आणि बी काय करतंय? बी 1000ची टाकी किती भरतं? 6 तासात भरतं. किती तासात भरतं? 6 तासात. मग हे 1 आवरचं आपल्याला येऊन जाईल काय असेल ते 1 आवरचं असं भागलं तर. बरोबर का? आता पुढे काय विचारले? एकत्रितपणे उघडल्या तर 18 लिटरची टाकी किती तासात भरतील म्हणून विचारले. मग एकत्रितपणे करून टाकू आपण. ह्यांना एकत्रित करायचं. आपल्याला काय करायचं? एकत्रित करायचं आहे. मग किती टाकी? 1800 भागिले काय करेल मी? 1000 डिवायडेड बाय 5 अधिक 1000 डिवायडेड बाय 6. 1000 डिवायडेड 5 1000 डिवायडेड बाय 6 हे समीकरण आलं माझं. मग बघा काय होईल रे? काय करतोय बघा मी.
1800 डिवायडेड बाय 1000 कॉमन काढून टाकतो. 1000 कॉमन काढतो. काय राहील खाली 1/5 अधिक 1/6. 1/5 अधिक 1/6. शून्याला शून्य घालवतो. 0 0 0 0. किती राहिले मग पुढे आता बघा 18/10 1/5 अधिक 1/6 1/6 असं राहिलं. आता मी काय करतोय बघा ह्यांचा तिरकस गुणाकार करून घेतो. इथं किती येईल 6 1 6 5 1 5 6 आणि 5 किती रे 11 11/30. मग काय झालं 10 गुणुले 11/30 बरोबर काय आलं पुढं 18 पूर्णांक 10 गुणुले 11/30 बरोबर का. शून्याला शून्य गेला. शून्याला शून्य गेला. किती आलं मग बघा 18 त्रिक किती रे 18 त्रिक 54. 18 त्रिक 54/11 आहे का 54/11 54/11. किती वेळात भरतील रे मग 54 पूर्ण 11 54/11. कळलंय कसं केलं. एका तासाचं काढलं. एका तासामध्ये ते एवढ्या भरतील. तर 1800 भरायला मग म्हणून त्यांचं केलं तर 54/11 आलं. नेक्स्ट जर ए म्हणजे एक्स. ए म्हणजे काय रे काय म्हणते ए म्हणजे ए बरोबर गुणुले बी बरोबर काय रे बी बरोबर भागिले सी बरोबर अधिक आणि डी बरोबर मायनस असं दिलेलं आहे. तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल मग बघा 24 बी म्हणजे काय रे भागिले 24/2. परत काय सी म्हणजे काय रे अधिक 13 ते ए म्हणजे काय रे गुणुले. ए म्हणजे काय गुणुले काय 5. परत डी म्हणजे काय रे डी म्हणजे वजा 21 बरोबर किती बरोबर क्वेश्चन मार्क. करून बघायचं मग आता करून बघा 24/2 किती येईल 12 अधिक 13 गुणिले किती येईल रे 13 गुणिले 5 13 5 65 वजा किती वजा 21 65 आणि 13 किती येतं 5 6 7 आणि 6 आणि 1 7 वजा 21च एक आहे. हां 21च आहे वजा 21. जर 21 वजा केलं तर किती होऊन जाईल बघा 21 वजा करू डायरेक्ट आपण. 7तून 1 गेले 6 7तून 2 गेले 5 56 आहे का 56 पर्याय आपल्याला 56 ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट 6 दिवसाच्या आठवड्यासाठी 10 कामगारांचे वेतन 1200 रुपये आहे. तर 2 कामगारांचे एका दिवसाचे वेतन किती. सरळ आपला फॉर्म्युला मांडायचा M1 गुणुले D1 डिवायडेड बाय W1. W1 म्हणजेच S1 म्हणून W दिलं नाही तर आपल्याला काय दिलंय S1. सॅलरी दिली सॅलरी बरोबर ना. वेतन दिले वेतन म्हणजे हे असतं S1. हे 6 दिवस म्हणजे हे झालं D1 आणि आठवड्यासाठी 10 कामगाराचे हे झालं M1. आणि आपल्याला काय विचारलं रे M2 आणि D1 दिलाय. तर सॅलरी किती वेतन किती S2 विचारले आपल्याला. काय विचारले S2 विचारले बरोबर. मग काय करेल मी M2 D2 डिवायडेड बाय S2. M1 किती आहेत M1 माणसं किती आहेत 10 गुणिले D1 दिवस किती आहेत 6 आणि ह्यांचं वेतन किती आहे 1200. ह्यांचं वेतन किती आहे 1200 वेतन आहे बरोबर. M2 किती आहेत रे M2 2 कामगार. D2 किती दिवस आहेत त्यांचे 1 दिवस आहे आणि S2 काढायचे आपल्याला S2 काढायचे. मग मी काय करेल S2 बरोबर 10 गुणिले 6 इज इक्वल टू 2 गुणिले 1200. मग शून्याला शून्य गेलं 6 1 6 6 दुने 12 इथं राहिले 20 गुणिले 2 काय आलं 20 गुणिले 2 बरोबर किती आलं 40. मग काय झालं एका दिवसाचे वेतन किती आलं मग ह्यांचं 40 आहे का ऑप्शन 40.
पुढं नेक्स्ट खालील विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा आणि निष्कर्षावरून ठरवा काय आहे ते. बघा काय दिले विधान रे, काही गाजरे, हे काढतो मी, गाजर, गाजर, काही गाजरे, केळी आहेत, केळी आहेत, काय आहेत, केळी आहेत, एवढी काय झाली गाजरं, केळी झाली. काही केळी, काही केळी म्हणजे एवढी केळी, काय आहेत, बटाटे आहेत, बटाटे आहेत, काही केळी बटाटे आहेत. एकही बटाटा, एकही बटाटा, टोमॅटो नाही, म्हणजे टोमॅटो मी सेपरेट काढतो, काय करतो, हा टोमॅटो, टोमॅटो नाही, टोमॅटो नाही. मग काय दिले बघा निष्कर्ष, एकही केळी टोमॅटो नाही, एकही केळी टोमॅटो नाही, बरोबर आहे, एकही केळी टोमॅटो नाही, बरोबर आहे. काही गाजरे बटाटे असू शकतात, काही गाजरे, काही गाजरे बटाटे असू शकतात, काही गाजरे बटाटे असू शकतात. आहे का बटाटे दिले का, गाजर आणि बटाट्याचा काही संबंध दिला आहे का, नाही दिलेला, त्याच्यामुळे फक्त निष्कर्ष एक सत्य आहे, फक्त निष्कर्ष एक सत्य आहे. गाजराचा आणि बटाट्याचा काही संबंध दिसत नाही, केळीचा आहे पण बटाट्याचा नाही आहे. नेक्स्ट, लोकांच्या गटात पुरुष, स्त्री आणि मुले आहेत. जर त्यांपैकी 40% पुरुष आहेत, 35% स्त्री आहेत, उर्वरित मुले आहेत आणि त्यांची सरासरी वजने अनुक्रमे 70 kg, 60 kg, 30 kg आहेत, तर त्या गटाचे सरासरी वजन विचारले. त्या गटाचं काय विचारले, सरासरी वजन विचारलेलं आहे. काय काय आहेत रे, पुरुष आहेत, पुरुष, त्याच्यानंतर कोण आहे, स्त्रिया, स्त्रिया आणि त्याच्यानंतर कोण रे, मुले, मुले आहेत. पुरुष किती दिलेत रे, 40%, पुरुष किती दिलेत, 40%. स्त्रिया किती दिलेत रे, स्त्रिया 35%, 35%. मग आता 40 आणि 35, 40 आणि 35 किती झालं, हे 75 झालं, 75. म्हणजेच किती उरले रे, 25. 25 जर केलं तर माझं काय येईल, 100% येईल, बरोबर. 25 जर केलं तर माझं काय येईल, 100% येईल. म्हणजेच मुलं किती राहिले रे, 25. उरलेली मुलं किती असतील, 25%. त्यांची सरासरी वजने, त्यांची सरासरी वजने किती आहेत, हे काय झालं, पर्सेंटेज झालं, बरोबर. पर्सेंटेज आपण कसं लिहितो, समजा हे एक्स मानू आपण, काय मानू, एक्स, एक्स व्यक्ती मानू, किती मानू, एक्स व्यक्ती, एक्स व्यक्ती, एक्स व्यक्ती मानू आपण. एक्स व्यक्ती जर मानलं तर काय होईल, 40x डिवायडेड बाय 100 अधिक 35x डिवायडेड बाय 100 अधिक 25x डिवायडेड बाय 100, बरोबर का. आता ह्यांची वजन किती दिलेत रे, ह्याचं 70 दिलंय, म्हणजेच काय मी करेन मग, 40x डिवायडेड बाय 100 गुणुले 70 अधिक 35x डिवायडेड बाय 100 गुणुले किती दिले, 60 अधिक 25x डिवायडेड बाय 100 गुणुले किती रे, 30, गुणुले 30. आणि ह्यांची काय विचारली रे, सरासरी विचारली. मग काय विचारली आपल्याला, सरासरी, काय विचारली, सरासरी विचारली आपल्याला काढायची. सरासरी म्हणजेच काय असतं, बेरीज, सगळ्यांची बेरीज. आपण काय केली, बेरीज केली इथं, बेरीज डिवायडेड बाय ती संख्या म्हणजे एक्स, ती संख्या म्हणजे एक्स. मग आता मी काय करेल, एक्स मी कॉमन काढतो बघा इथं, एक्स मी कॉमन काढतो, मग काय राहील आपलं, काय राहिलं बघा, एक जर कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहिलं, 40 डिवायडेड बाय 100 गुणुले 70 अधिक 35 डिवायडेड बाय 100 गुणुले 60 अधिक 25 डिवायडेड बाय 100 गुणुले 30, बरोबर का. हे राहील आतमध्ये आणि डिवायडेड बाय काय आलं, एक्स, बरोबर काय तुमची ॲव्हरेज, बरोबर काय येणार, ॲव्हरेज येणार आहे तुमचं. मग ह्या एक्सला एक्स गेला, एक्सला एक्स गेला, मग ॲव्हरेज किती येते बघा, ॲव्हरेज किती येते बघा, बघा, शून्यला शून्य गेला, शून्यला शून्य गेला, किती आलं, 7 चौक 28 अधिक शून्यला शून्य गेला, 2 पंचे 10, 2 त्रिक 6, 5 7 35, 7 त्रिक 21. आता काय येते येईल मग बरोबर, 25 1 25, 25 चौक 100, 4 7 28 आणि खाली राहिले 2, 4 पंचे 20,
4 पंचे 20, मग किती झालं अधिक 7.5. ह्याची जर बेरीज केली तर किती येते बघा, बेरीज केली तर बघा 28 1 56.5 येते बघा बेरीज, किती येते 56.5. मग किती ॲव्हरेज आलं 56.5. किती ॲव्हरेज आलं 56.5. उत्तर नंबर 2. समजलंय का? नेक्स्ट, खालील आकृतीचे आरशातील प्रतिबिंब दाखवणारा पर्याय निवडा. आरशातील प्रतिबिंब दाखवणारे आरसा दिलाय बघा, मग इथं आरसा मी काढतो असा, इथं आरसा काढला तर कसं होईल रे आरसा? हा दुसरा आरसा, बरोबर का? आणि मग बरोबर ह्याच्या मदतून जायला पाहिजे, ह्याच्या मदतून जायला पाहिजे. असं कुठं आहे? पर्याय नंबर 3 ला आहे. पर्याय नंबर 3 ला आहे, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. नेक्स्ट, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा. गोल दिलाय, गोल नंतर काय दिलंय? हे असं चक्र दिलंय. गोल दिलाय, गोल नंतर चक्र दिलंय. चौकोन दिल्यानंतर असं चक्रच यायला पाहिजे, बरोबर? मग चक्र कुठे? पर्याय नंबर 1 मध्ये आहे. चक्र कुठे? पर्याय नंबर 1 मध्ये आहे. नेक्स्ट, 54 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक रेल्वे, विजेचा खांब विजेचा खांब 150 मीटर लांबीचा पूल, काय दिलंय? लांबीचा पूल होण्यास किती वेळ लागेल तिला? 54 किलोमीटर प्रति तास वेगाने. आपला फॉर्म्युला काय? ओलांडतं रेल्वे 150 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल असं दिलेलं आहे. मग 2 फॉर्म्युले आपल्याला लिहावं लागतील इथं. किती फॉर्म्युले लिहावं लागतील? 2 टाइम दिलेत ना. काय काय दिले बघा, 54 किलोमीटर प्रति तास म्हणजे फी दिलाय. एक रेल्वे विजेचा खांब 10 सेकंदात ओलांडते म्हणजे टी दिलाय. त्या रेल्वेचा 150 मीटर लांबीचा पूल होण्यासाठी किती वेळ लागेल, बरोबर ना? आणि परत टी विचारलाय, म्हणजे 2 टी दिलेत, 2 टी दिले म्हणून मी 2 डिश टीव्हीचे फॉर्म्युले मांडेल, बरोबर का? डिश टीव्ही इज इक्वल, इकडं पण डिश टीव्ही, हे 2 फॉर्म्युले मी मांडले. आता डी किती दिलंय रे? डी का दिलेलं नाही. त्या रेल्वेला 150 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल असं विचारले. डी काढावं लागेल आपल्याला, म्हणजे रेल्वेची लांबी काढायची. टाइम किती दिलाय? 10 दिलाय. गुणिले वेग किती दिलाय? 54 दिलाय. 54 हे कशामध्ये आहे? किलोमीटर पर आवरमध्ये आहे. हे कशात आहे? किलोमीटर पर आवरमध्ये आहे. म्हणून ह्याचं मी काय करतो? 518 ने मीटरमध्ये करून घेतो. मग किती येईल बघा? 18 त्रिक 54, मग काय झालं? 10 त्रिक 30 गुणिले 5, बरोबर किती आलं? 5 त्रिक 15, 150 मीटर. 150 मीटर ही काय आली माझी? डी आली. डी म्हणजेच काय? रेल्वेची लांबी. ही माझी रेल्वेची लांबी आली. मग आता काय विचारलं त्यांनी? पुलाची लांबी किती दिली? 150. मग रेल्वेची लांबी ह्याच्यामध्ये मी ऍड करतो तर मला येतं हे 300. किती येतं मला? 300 येतं. मग 300 बरोबर किती वेळात ओलांडेल असं? टी गुणुले व्ही किती रे? 54 कशात आहे? किलोमीटरमध्ये आहे, त्याला मीटरमध्ये करून घेतो. मग 518 ने गुणतो. मग काय येईल रे? 18 त्रिक 54. मग काय आलं? टी गुणुले 3 गुणुले 5 बरोबर 300. मग काय केलं मी? टी बरोबर 300 डिवायडेड बाय 3 गुणुले 5. मग बघा 5 1 5, 5 1 5, 5 सख्ख 30, 60 आलं. 3 1 3, 3 2 6, 20 आलं. म्हणजे टी बरोबर किती आलं? टी बरोबर 20 सेकंद. किती वेळ लागेल त्याला ओलांडायला? 20 सेकंद. आहे का 20 सेकंद? 20 सेकंद. पर्याय नंबर 1. नेक्स्ट, एका फलंदाजाच्या 10 खेळातील सरासरी धावा 36 आहेत. 11व्या खेळातील काही धावामुळे त्याच्या धावाच्या सरासरीमध्ये वाढ होऊन 40 धावांची सरासरी गाठली, तर 11व्या खेळातील त्याच्या धावांची संख्या किती? आपला फॉर्म्युला काय रे ह्याच्यासाठी? टीना, बरोबर ना? एन ए म्हणजेच काय करतो आपण? एन गुणुले ए इज इक्वल टू टी. एन गुणुले ए इज इक्वल टू 2. एन म्हणजे काय रे? हे धावा, हे एन आहे. एन सरासरी धावा किती रे त्याच्या?
36 आहे. सरासरी धावा म्हणजे काय, हे ए आहे. तर 11व्या खेळातील धावामुळे त्याच्या धावांची सरासरीमध्ये वाढवून 40 धावांची सरासरी गाठली. एन किती आहे, एन मी लिहितो 10 गुणुले ॲव्हरेज किती होतं त्यावेळेस 36 होतं. किती होतं 36 होतं. 36 मग किती झालं हे 360. किती झालं 360. मग किती येते बघा 10 36 360. मग आता दुसरे परत काय झालं 11व्या खेळातील 11वा खेळ म्हणजे काय, इथं काय झाला +1 म्हणजे किती झाले 11 गुणुले इथं काय झालं वाढलं. कितीने वाढलं ॲव्हरेज, कितीने वाढलं ॲव्हरेज 10. त्याच्या सरासरी धावामध्ये 40ची वाढ झाली. कितीची वाढ झाली म्हणजे +4 म्हणजे किती झालं 40 झालं. मग किती येईल 11 चोक 44 एवढं आलं बरोबर का. मग ह्यांचं वजाबाकी करू तर 11व्या खेळातील त्याच्या धावाची संख्या किती, ह्यांची वजाबाकी जर केली तर किती येतं बघा. काय करून मी 440 - 360. मग काय आलं 44. 11 चोक 44 0 बरोबर आहे. 0 राहिला 0. 4तून 6 गेले 6 7 किती राहील रे 14तून 6 जर गेले तर 80 राहते. किती राहते 80. इथं राहिला 3 इथं झाले 14. 14तून जर 6 गेलं तर 8 राहतं पण 80. हे उत्तर आहे का कुठं बघा 80. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट खाली दिलेले विधाने काळजीपूर्वक वाचा. राकेश हा रमेशचा एकमेव मुलगा आहे. बघा मग काय करतोय मी. राकेश काय आहे राकेश हा मेल आहे. रमेशचा एकमेव मुलगा आहे म्हणजे ह्याला काही भाऊ नाहीये. मग राकेशला किती बहिणी आहेत उत्तर निश्चितपणे देता येऊ शकते. बहिणीचं बद्दल काही बोललंय का रे, नाही हे येणार नाही, बहिणीचं नाही माहिती. राकेशला किती काकी आहेत, नाही. काकी काही बोलले का, नाही. राकेशला किती काका आहेत, नाही बोलले. राकेशला किती भाऊ आहेत, राकेश एकमेव आहे. एकुलता एक नाही, एकुलता एक नाही विचारलं आपल्याला, नाही. म्हणून राकेशला किती भाऊ आहेत ह्याचं उत्तर आपल्याला देता येऊ शकतं. राकेशला किती भाऊ आहेत ह्याचं उत्तर देता येऊ शकतं. पर्याय नंबर 2. नेक्स्ट खाली दिलेल्या विधानांचा काळजीपूर्वक अभ्यास करा. पी ही 2 अंकी संख्या आहे. पी या संख्येला 4 3 8 ने भाग दिला तर बाकी 2 उरते. तर पी संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. आपण पहिलाच पर्याय घेऊन बघू बघा 26. 26ला जर मी भागितलं, कितीने भागितलं 4 ने भागितलं तर बघा 4 सख्ख 24. 4 सख्ख किती 24. 4 सख्ख 24 आणि 25 26. बाकी किती उरली 2. हे झालं 1. त्याच्यानंतर ह्या 26लाच मी कितीने भागतोय 26 भागिले 4 बरोबर काय येईल रे 4 8 त्रिक 24 25 26 आलं बरोबर का. आणि त्याच्यानंतर 8 ने भागूया. 8 त्रिक 24. आता पुढचं काय रे 26 भागिले 8 किती येईल मग 8 त्रिक 24 8 त्रिक 24 25 26 2 आलं का 2 म्हणजे काय उत्तर येईल 26. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट जर 2 गुणिले 4 12 8 घातांक दिलाय बघा तर x चे मूल्य किती असं विचारलेलं आहे. बघा काय दिलंय 2चा x गुणिले 4चा 12 गुणिले 8चा 3 बरोबर 16चा 11 असं दिलेलं आहे. मी काय करतो ह्यांचा जो पाया आहे ना ह्यांचा पाया तो समान करून घेतो. ह्यांचा पाया मी काय करतो समान करून घेतो. हा जो पाया आहे हा बेस आहे हा समान करून घेतो मी पहिला. मग समान कसं करून घेईल मी बघा मग 2 आहे
परत काय पुढं कसं समान करून घेतो बघा, 2 आहे, 2 गुणुले ह्याला 2 करतो, 2 गुणुले 2 ह्याला 2, बरोबर का. त्याच्यानंतर काय करतो, ह्याला 2 ह्याला 3, म्हणजे हा क्यूब केला, हा वर्ग आहे, हा क्यूब आहे, बरोबर. हा जे 16 आहे ना, ह्याला 4 करतो, 4 × 4 = 16 असं करतो. ठीक आहे. बघा मग आता हा 2 आहे, बरोबर. ह्याचं किती घात आहे रे पुढं, 12. ह्याचं किती रे, ह्याला 3 ने गुणलंय आणि ह्याला किती ने गुणलंय रे, 11 ने गुणलंय. किती ने गुणलंय, 11 ने. मग का बघा किती झालं, 12 दुणे 24 अधिक हे समान म्हणून पाया समान 4, हे 2 आहे, 2 बरं का, 2चा किती करावं, 16 आहे ना, 16. मग 16ला किती ने गुणू मी, 2 ने जर गुणलं, 2 हे 2 करायला पाहिजे, 4 × 4 = 16 किती होईल रे, 2 4 बरोबर आहे. हां बरोबर. मग इथं किती राहिलं, 12 दुणे 24 अधिक 3 त्रिक 9 बरोबर 11 चौक 44. 11 चौक 44. बघा बरं, 24 आणि 9 किती येतं, 33 येतं. 24 आणि 9 33 बरोबर 44. मग 44 मधून जर 33 घालवले तर किती येतं, 33 43 येतं, 11 बरोबर किती येईल रे मग, बरोबर 11. म्हणजे कसं आहे 11, 44 वजा 33 बरोबर 11. 11 आलं, बरोबर काय आलं, 11. मग 11 काय असेल रे आपलं मूल्य असेल x, म्हणून x बरोबर किती, x बरोबर 11. असं का, जर पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होते. काय असतंय, पाया समान असेल तर घातांकांची बेरीज. घातांकांची बेरीज म्हणून ही बेरीज केली आपण. मग बेरीज केली किती आलं, 11 आलं. बेरीज केली 11 आलं. ठीक आहे, उत्तर 11. नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम बघूया. एका शिबिरात 60 विद्यार्थ्यांसाठी 18 दिवसाची तरतूद केलेली आहे. शिबिरातील विद्यार्थ्यांची संख्या 72 पर्यंत वाढल्यास ती तरतूद किती दिवसात संपून जाईल. एका शिबिरात किती विद्यार्थी आहेत, 60 विद्यार्थी आहेत. 18 दिवसाची तरतूद, किती दिवसाची तरतूद आहे त्यांना, 18 दिवसाची तरतूद. 60 विद्यार्थी आहेत, 18 दिवसाची तरतूद आहे. शिबिरातील विद्यार्थी संख्या 72 केली. किती केली, 72. तर तरतूद किती दिवसापर्यंत पुरेल, तरतूद किती दिवसापर्यंत पुरेल. मी म्हणतो x दिवसापर्यंत पुरेल. किती दिवसापर्यंत पुरेल, x दिवसापर्यंत. मग 60 गुणुले 18 डिवायडेड बाय 72 इज इक्वल टू x. किती दिवसात संपून जाईल. मग आता बघू, 18 चौक 72 आणि 4 × 1 = 4, 15 चौक 60. x बरोबर किती आलं रे मग, 15. 15 इज इक्वल टू x. 15 इज इक्वल टू x. तरतूद किती दिवसात संपून जाईल रे, 15 दिवसात संपून जाईल. तरतूद किती दिवसात संपून जाईल, 15 दिवसात संपून जाईल. नेक्स्ट, एक व्यक्ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 7 किलोमीटर पर वेगाने आणि प्रवाहाच्या दिशेने 10 किलोमीटर पर वेगाने नौकानयन करू शकते. तर प्रवाहाचा वेग शोधा असं विचारलेलं आहे. प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या काय असतं रे, बेरीज होती x अधिक y बरोबर किती दिलंय, बरोबर किती दिलंय, 10 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. इथं मी खाली विरुद्ध दिशेने लिहितो. विरुद्ध दिशेने काय होतं रे, x - y बरोबर किती दिले ते आपल्याला, 7 किलोमीटर, 7 किलोमीटर पर आवर, 7 किलोमीटर पर आवर. ह्या दोघांची बेरीज करून बघू, म्हणजे प्रवाहाचा वेग मिळून जाईल. मग बेरीज जर मी केली ह्यांची तर काय येईल रे बघा. मग बेरीज जर केली तर काय येईल, बेरीज करतो डायरेक्ट मी. 2x ह्या वायला y कॅन्सल झाला, 10 आणि 7 17, किती झालं 17.
किलोमीटर पर आवर. मग एक्स बरोबर किती येते बघा, एक्स बरोबर 17/2. एक्स बरोबर 17/2. ह्याची बेरीज केली बघा, मी दुसरा पेन घेऊन तुम्हाला दाखवतो परत. ह्याची बेरीज केली मी, ह्याची जर बेरीज केली तर हे वायला वाय कॅन्सल होतं, एक्स 2x येतं आणि ह्यांची बेरीज होती परत, ही किती येते 10 17. 17/2 जर केलं तर एक्स बरोबर किती येतं, 2×8 = 16. खाली राहिले 16, एक राहिला आणि 2×5 = 8.5 किलोमीटर पर आवर. एक्स बरोबर किती आलं, 8.5 किलोमीटर पर आवर. आहे का 8.5 किलोमीटर पर आवर? पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1. चला पुढचा क्वेश्चन नंबर 98. खाली दिलेल्या त्रिकोणात प्रत्येक अक्षरासमोर एका विशिष्ट तर्कानुसार येणारे अक्षरे संबंधित आहे, तर दिलेल्या पर्यायामधून त्याच तर्कानुसार पर्याय निवडा. बघा रे, ऑब्झर्वेशन करा. हा एफ जो आहे, हा एफ कुठे गेलाय, इथं गेलेला दिसतोय. आणि परत हा एफ कुठे गेलाय रे, इथं गेलेला दिसतोय. असं कुठं दिसतंय का आपल्याला? बघा, बी सुरुवातीला आहे, तो लास्टला गेलेला आहे, बरोबर आहे का? आणि त्याच्यानंतर बी कुठं आलाय रे, बी कुठं आलाय त्याच्यानंतर, हा एफ लास्टला गेला आणि एफ 2 नंबरला आला. असं दिसतंय का इथं कुठं? नाही, हा नाही. हा बघू, यू कुठे, यू लास्टला गेलाय का? गेलाय, यू लास्टला गेलाय. त्याच्यानंतर यू इथं यायला पाहिजे होता, दिसतंय का तसं? यू इथं यायला पाहिजे होता, यू नाही येणार, बरोबर. इथं बघा, एच लास्टला गेलेला आहे, बरोबर आहे, एच लास्टला गेलाय आणि त्याच्यानंतर इथं पण आला, म्हणजे हा 100% हा पर्याय येऊ शकतो. कोणता पर्याय येणार आहे? हाच पर्याय येणार आहे. ई, हा एक येऊ शकतो बघा. ई कुठे गेलाय, लास्टला, आणि त्याच्यानंतर कुठे गेलाय, इथं आलाय, म्हणजे हा एक येऊ शकतो. ह्या दोन्हीपैकी आहे. मग ओ बघू आपण. इथला ए कुठे आहे बघा, ए सुरुवातीला आहे बघा, ए सुरुवातीला. पण इथं आता इथला ए सुरुवातीला आलाय का? नाही आला. ए सुरुवातीला आलाय का? हा जो ए आहे, इथला ए कुठं आलाय, सुरुवातीला आलाय. म्हणजेच माझा ओ सुरुवातीला पाहिजे होता. ओ काय पाहिजे होता, सुरुवातीला पाहिजे होता. आणि हा ए इथं पाहिजे होता, इथं ए नाही, म्हणून पर्याय नंबर 3 बरोबर आहे. नेक्स्ट, सोपं करा असं विचारलेलं आहे बघा. 2×6 × 3. आता बघा, ह्याचं काय करायचं, पहिल्यांदा भाग देऊन घ्यायचा. अगोदर काय करायचा, भाग. किती येईल रे भाग? मग ह्याचा 2 येईल. मग 2×2. आता परत काय होईल रे, 3 दुणे 6, 2×2 अधिक ह्याचं गुणाकार करून घेऊ, अधिक 9 चौक 36 वजा 6/2, 2×6. मग काय झालं, 4 झालं. 4 अधिक 36 किती होईल रे, 36, 37, 38, 39, 40. किती होईल, वजा 3. मग ह्यांची बेरीज करू. ह्यांची बेरीज झाली 40 वजा 3, बरोबर किती आला, 37. आहे का आपल्याकडे 37? पर्याय नंबर 4. नेक्स्ट, एका चौकामधून जाणारे 4 रस्ते हे बाजार, शाळा, हॉस्पिटल आणि मनोजचे घर असे जातात. मनोज दक्षिणेकडे प्रवास करतो. चौक दिलाय एका चौकामधून. मी चौक काढून घेतो इथं डायरेक्ट. काय काढून घेतो बघा, चौक. हा असा चौक आहे, बरोबर का? 4 रस्ते कुठे, बाजार, शाळा, हॉस्पिटल आणि मनोजचे घर असे जातात. मनोज दक्षिणेकडे प्रवास करतो आणि घराकडून येतो. इथं मनोजचं घर असेल, मग मनोज घर, कारण की मनोज कुठे चाललाय, खाली दक्षिणेकडे चाललाय. मग दक्षिणेकडे घराकडून येतो. जर तो चालत राहिला तर तो बाजारात जातो. मग खाली काय असेल, बाजार. चालत राहिला तर तो कुठे चाललाय, हा मनोज आहे. मनोज पाठ करतोय घराच्या मागे आणि तो खाली बाजाराकडे चाललाय, बाजारात पोहोचेल. हॉस्पिटल हे चौकाच्या पश्चिमेला आहे. इथं आहे हॉस्पिटल. हे चौकाच्या पश्चिमेला आहे. तर चौकापासून शाळा कोणत्या दिशेला आहे? मग शाळा इकडे राहिली. शाळा कोणत्या दिशेला? शाळा पूर्वेला. कोणत्या दिशेला असेल शाळा? पूर्वेला.